जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 28 जुलै इसवी सन 1606 राजे मालोजीराव व राजे विठोजीराजे यांच्या पत्रात सर गुरु असा उल्लेख. धामधुमीचा काळ पराक्रमी पुरुषास भगोदय करून घेण्यासाठी अत्यंत अनुकूल असतो, कारण यावेळी धडाडी दाखविल्यास त्वरित मोबदला मिळण्याची शक्यता असते. राजे राजे यावेळी तरुण होते. स्वप्नेच त्यांच्या महत्वाकांक्षी तरुण मनाला ही राजकीय अस्थिरता भगोदयार्थ अनुकूल वाटली व त्यांनी शेती टाकून तरवार हाती धरली. राजे मालोजी व राजे विठोजी राजे यांची जी पत्रे उपलब्ध आहेत त्यात या दोघा महापराक्रमी बंधूंना सर असे म्हटले. 28 जुलै इसवी सन 1682 छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांची जहाजे पकडली. छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांची जहाजे पकडली. मुजोर पोर्तुगीजांना धाकात ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी ही जहाजे पकडली. 28 जुलै इसवी सन 1682 मराठ्यांच्या वकिलामार्फत छत्रपती शंभूराजाला पुत्र झाल्याचे जेव्हा विजरईला समजले तेव्हा त्यांनी छत्रपती शंभूराजांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व नवीन जन्मलेल्या पुत्रास शाहूस एक दागिना नजर केला. छत्रपती संभाजी राजांनी येसाजी गंभीरराव बरोबर विजरईला दुसरे पत्र लिहून कळवले की डिचोली व कुडाळ यांच्या परिसरात आपण 2 दारूचे तोफांची दारू कारखाने उभारले असून कर्नाटकात व मलबारमध्ये तोफा, गंधक हे सामान विकत घेण्याची परवानगी मिळाली आहे. तरी त्यास पोर्तुगीज आरमाराकडून अडथळा निर्माण होऊ नये यानंतर आजच्या दिवशी विजरईने पत्र लिहून महाराजांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. फ्रान्सिस्को ताहोरा अल्वोरचा काउंट हा सन 1681 पासून 1683 पर्यंत गोव्याचा मुख्य गव्हर्नर असून छत्रपती संभाजी महाराज कदाचित गाव हस्तगत करून आपला उठाव करेल या भीतीने शक्य तितक्या उपायांनी गोव्याचा बचाव करण्याच्या तयारीत होता. 28 जुलै इसवी सन 1684 फितुरांचा ओघ. छत्रपती संभाजी महाराजांचा सेवक खंडोजी हा 25 स्वारांसह मोगली कैदेत असताना फितूर झाली. त्याला शहाजादा अज्जमकडून 1500 जात व 100 स्वारांची मनसब मिळाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या खाजगी सेवेतील परशा नावाचा एक सेवक फितूर झाला. त्याला पण तशीच मनसब मिळाली. भद्रोजी नावाचा सेवक हा काझी हैदर मार्फत फितूर झाला. गाजीउद्दीन हा किल्ले रायगडाजवळील निजामपूर लुटून गेला. त्याचा परिणाम असा झाला की त्याच्याकडे 5000 मराठे स्वार चाकरीसाठी गेले. ते फितूर झाले. सुप्याजवळ असाजी वगैरे 3 लोक सुप्याच्या ठाणेदार फकरुद्दीनी यांच्याकडे फितूर झाले. पदाजी, एकोजी, मल्हार, सुभानचंद हे त्याच वेळी फितूर झाले. औरंगजेब बादशहाचा मुक्काम अहमदनगरला आल्यापासून फितुरीची साथ जोरात फैलावली. इसवी सन 1682 मध्येच या साथीला सुरुवात झाली होती. औरंगजेब बादशहाच्या दरबारच्या अखबाराचा अभ्यास केला तर रोज कोणी ना कोणी फितूर झाल्याची नोंद आढळतात.